भाग दुसरा. तर त्यांची ती पावित्रता एवढी मोठी होती की एकदा ते गंगेच्या तीरावरून जात होते. गंगेच्या तीरावरून जात असताना गंगेने घाईगर्दीने त्यांना हाका मारलं नमस्कार करण्यासाठी. लाटा उंचावल्या. नारद 2 पाऊल मागे सरकले. म्हणाले, काय करते आहे? तुझ्या पाण्याच्या अनुषंगाने या मानवांचं सर्व प्रकारचं पाप नष्ट होतं. भागीरथीच्या तीरी, गंगेच्या तीरी, गंगेच्या काठावर, गंगेच्या पाण्यात एकदा डुबकी मारली, स्नान केलं की पापांचं परिमार्जन होतं. हे सर्व श्रोत आहे. पण तरी ती गंगा म्हणाली, तुमचं म्हणणं 100% खरं आहे. मी जगाचं पाप नष्ट करते, पण हे पाप नष्ट करत असताना कळत न कळत माझ्याकडनंही स्वतःचं पाप होतं. त्याचं काय? त्याचं परिमार्जन मी कसं करायचं? तर ब्राह्मणाच्या पदस्पर्शाने ते पवित्र होतं, असं पद्मपुराणात म्हटलेलं. म्हणून नारदाला विनंती केली की तुम्ही माझ्या पाण्यामध्ये पाय ठेवा, हस्तवंदन करा, संध्या करा, ध्यान करा, स्नान करा, की त्या तुमच्या पदस्पर्शाने माझा इहलोकातला हा पापकर्माचा गठी नष्ट होईल. अशा प्रकारे नारदाला विनंती केल्यानंतर नारदांनी तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्यात प्रवेश केला, स्नान केलं, संध्या केली आणि गंगेचं पाणी पवित्र झालं. तर अशा या सामर्थ्य असूनही अंगी शक्तीनुसार न पूजते जगी, तरी तैसा ऐसा अभागी भुवन तरी नसेची. संसार आणि माईक आयुष्य जाण क्षणैक, तेथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. धन असली अपरिमित काहीच नसेची पै सांगत, परी के जे हिताहित हृदय अनंत साठवणे. नंतर खोटं बोलू नका. कारण परमेश्वराने तुम्हाला काय दिलेलं आहे हे त्या परमेश्वराला नक्कीच आणि चांगलंच माहिती आहे. त्याच्याशी तरी निदान बेईमानी करू नये. सगळं काही ऐकून मी काय करणार, माझ्याजवळ काय येऊन मी काहीच करू शकत नाही, असं खोटं बोलून धार्मिक कार्यात पळापळ करू नये. जेवढं द्यायचं तेवढं द्यायचं. कोणी किती मागितलं ते तेवढंच दिलं पाहिजे असं नाही आहे, परंतु काहीतरी तर दिलंच पाहिजे. कारण परमेश्वराने ते तुम्हाला आपल्याला सर्वांना दिलेलं असतं आणि ही गोष्ट त्या परमेश्वराला चांगली माहीत आहे की मी तुला काय दिलेलं आहे. आणि म्हणून करतात लक्ष्मीच्या नारायण त्या ठिकाणी लक्ष्मीला सांगतायत की अशा प्रकारे उदरनिर्वाह करत असताना खोटं बोलायचं नसतं. भले देताना तुमची जेवढी इच्छा होईल तेवढं द्या, दान देताना जेवढं देता येईल तेवढं द्या, जसं देता येईल तेवढं द्या, परंतु जे देणार आहात ते शुद्ध, सात्विक आणि नम्र भावाने द्या. ऐसा कथा भाग रमाधाने, कथियेला जो स्वभावे, जग हे पावन करावे, म्हणून स्वभावे निवेदिले. तोची अवतार अर्थावर तुम्हा निवेदिला, श्रोतिया सर्व चित्ते संशय न धरावा, तोची पुराणी पाहावा. नित्यश्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संबंध, मनोहर सुत विरचित प्रथमोध्याय. श्री पुरुषोत्तमाय चरणारविंदार्पणमस्तु.